शिवप्रिया उद्योग समूह, प्रिया विद्या विहार इंग्लिश स्कूल एंड जूनियर कॉलेज एवं शिवप्रिया आयुर्वेदिक हॉस्पिटल द्वारा कलमेश्वर के शिवप्रिया तीर्थ में 5 दिसंबर को ईश्वरीय अनुभूति दिवस का रौप्य महोत्सव मनाया जाएगा। कार्यक्रम 3 सत्रों में आयोजित होगा, जिसमें महिलाओं की कलश व वृक्ष दिंडी, मुफ्त नेत्र एवं स्वास्थ्य जांच, महाप्रसाद, दही हांडी और समाज प्रबोधन पर कीर्तन शामिल है। साथ ही उत्कृष्ट कार्य करने वाले पूर्व विद्यार्थियों का सम्मान और स्मरणिका का विमोचन भी किया जाएगा। नमस्कार, मी प्रतिभा शिंदे। ईश्वरी अनुभूती दिवस रौप्य महोत्सव 5 डिसेंबर 2025 कळमेश्वर येथील केतापारमध्ये शिवप्रिया उद्योग समूह, प्रिया विद्या विहार इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आणि शिवप्रिया ज्युनियर कॉलेज, शिवप्रिया आयुर्वेदिक हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं दरवर्षीप्रमाणे शिवप्रिया तीर्थ केतापार येथे ईश्वरी अनुभूती दिवसाचं आयोजन केलेलं आहे। यावर्षी आपल्याला प्रिया विद्या विहार आणि ईश्वरी अनुभूती दिवस साजरा करण्याला 25 वर्ष पूर्ण झालेले आहे। शुक्रवार दिनांक 5 डिसेंबरला रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं समाजोपयोगी व लोकजागृती करणारे समाज प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत। कार्यक्रम 3 सत्रामध्ये होणार आहे। पहिल्या सत्रामध्ये महिलांचं सक्षमीकरण म्हणून कलश दिंडी, वृक्ष दिंडी त्याच्यामध्ये राहणार आहे, त्याचं स्वागत केले जाणार आहे, ज्यामधून झाडं, पाणी, माती वाचवण्याचा संदेश आपण दरवर्षी देत असतो। त्यानंतर आरोग्य शिबिर आहे, त्यामध्ये नेत्र तपासणी करण्यात येणार आहे। शिबिरामध्ये रुग्णांसाठी नेत्ररोग तपासणी, उपचार, काचबिंदू निदान उपचार, दुर्बिणीद्वारे डोळ्यांची शस्त्रक्रिया, कम्प्युटरद्वारे डोळ्यांची तपासणी आणि बिना टाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया सर्व सुविधा उपलब्ध राहणार आहेत। डॉक्टर गोविंद वुडलवार व डॉक्टर अजय भालागरे यांच्या नेतृत्वाखाली वरील शिबिर घेण्यात येणार आहे। रुग्णांसाठी सर्व निशुल्क चिकित्सा व मोफत पंचकर्मही तिथे अवेलेबल आहे। आणि या कार्यक्रमात मुख्यत्वे ईश्वरी अनुभूती रौप्य महोत्सवाचं स्मरणिकेचं विमोचन डॉक्टर गंगाधरराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात येईल व तसेच विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात येईल। दुसऱ्या सत्रात दहीहंडी व महाप्रसाद होणार आहे आणि कार्यक्रमाच्या तिसऱ्या अंतिम सत्रात महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कीर्तनकार, सप्तखंजिरी वादक श्री सत्यपाल महाराज यांचं समाज प्रबोधनपर जाहीर कीर्तन राहील। त्याला उद्बोधनच आम्ही म्हणू। प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या ब्रह्मकुमारी रजनी दीदी व मनीषा दीदी यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असणार आहे आणि वेदप्रकाश आर्य, श्री वेदप्रकाश आर्य पण प्रमुख वक्ते म्हणून राहणार आहेत। तर असं ज्ञान आणि विज्ञान यांची सांगड घालणारे प्रकल्प गेली 25 वर्ष राबवले जात आहे। त्यामध्ये माती संगोपन, विद्यार्थी आणि सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी आपण वेगवेगळे उपक्रम करत असतो। तर पूर्वसंध्येला पण आपण एक 4 तारखेला एक सगळ्यांचा 25 वर्षाचा कारकिर्दीमध्ये ज्यांनी आपला सहवास दिलाय, साथ आणि श्रम दिले, त्यांचा सत्कार सोहळा पण आपण ठेवलेला आहे। आणि असं सामाजिक मूल्य जपत मानवी समाज घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे। आणि या सगळ्या ह्याच्यात वृक्षारोपण पण आपण ठेवलेलं आहे 4 किंवा 5ला ना, दोन्ही दिवस 4 तारखेला वृक्षारोपण आहे। तर असा सर्वांगी बहुआयामी कार्यक्रमाला आपण सर्वांनी यावं अशी मी आपल्याला विनंती करते आणि याचा चांगला प्रचार प्रसार करावा असे मी आवाहन करते आणि धन्यवाद। वृक्ष तर आपण तिथे जसं आयुर्वेदिक कॉलेजला लागणारी सर्व प्रकारची औषधी वनस्पती आपण लावलेली आहे। हर्बल गार्डन खूप मोठ्या प्रमाणात आहेत, जिथे तुळस ते डायबिटीजचं औषध असलेल्या सगळ्या प्रकारची औषध आहेत, म्हणजे ते मोठं जंगलच तिथे तयार करणार। नंतर जांभूळ, वड अशा सगळ्या प्रकारचे वृक्ष तिथं आहेत। नंतर जवळजवळ मला वाटतं 5 ते 10 हजाराच्या वरती वृक्ष असतील आपल्याकडे। खूप मोठा परिसर आहे आमचा आणि हॉस्पिटलच आमचं 3 एकरच्या परिसरात आत्ता हल्ली हॉस्पिटल आहे आणि जवळजवळ 6 ते 7 एकरमध्ये आमच्या शाळा, ज्युनियर कॉलेज, संस्था आणि हॉस्पिटल मिळून आणि आयुर्वेदिक कॉलेज मिळून खूप मोठा परिसर आहे।
तर तिथं तुम्ही आले की तुम्हाला वृक्षच वृक्ष दिसतील. आता मला असं वाटलं नाही कधी की हा प्रश्न येईल, पण अपेक्षेपेक्षा खूप जास्त वृक्ष आहे तिथे. तर यावर्षीही आमचा तो संकल्प आहे की यावर्षी आम्ही वर्षभर अजून जोपर्यंत वृक्ष लावू शकतो जानेवारीपर्यंत, तर आम्ही नक्की लावणार आहे. 4 आणि 5ला पण लावणार आहे हे नक्की. ऑलरेडी सर्व प्रकारचे वृक्ष तिथे आहे. बंधारा तुम्हाला बघायला मिळेल. मातीचं संरक्षण केलं आहे. सॉईल कॉन्झर्वेशनचा खूप सुंदर प्रोजेक्ट आहे. सगळीकडे भिंती बांधलेल्या आहेत आम्ही अशा छोट्या, की माती वाहून जात नाही. तिकडे नाला आहे, नाल्याचं पाणी दुसरीकडे वाहून जात नाही, नाले भरून बाहेर जात नाही. त्याला खूप सुंदर असं हे केलेलं आहे. अतिशय सुरेख प्रोजेक्ट आहे. आणि यावर्षी आनंदाची बातमी ही आहे की आमचं कॉलेजचं हे पहिलं वर्ष आहे आयुर्वेदिक कॉलेजचं, आणि आता हॉस्पिटल पण पूर्ण ह्याच्यात आहे. त्यामुळे लोकांनी पण त्याचा लाभ घेतला पाहिजे. आयुर्वेदिक आजकाल तुम्हाला माहिती आहे की नॅचरोपॅथी आणि म्हणजे आता ॲलोपॅथीचे डॉक्टर पण सांगतात की आम्ही एक ऑपरेशन झालं की त्याला नंतर आयुर्वेदिक ट्रीटमेंट करायला सांगतो. म्हणजे माझी स्वतः जी डॉक्टरांशी भेट झाली त्यांनी सांगितलं आम्ही डॉक्टर तुमच्याकडे लोकांना पंचकर्म करायला पाठवू. तर अशी सगळी व्यवस्था, आणि सध्या ती फ्री आहे, पूर्ण निशुल्क आहे. त्यामुळे जास्तीत जास्त गरजूंपर्यंत हा प्रचार प्रसार झाला, ही माहिती गेली तर सेवा देणार आहेत हॉस्पिटल सांगा मॅडम सांगा. ब्युरो रिपोर्ट, नागपूर.